ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अर्जुन आणि सायली पुरावे शोधत आहेत. पण इकडे चैतन्याला आणखीनही माहिती नाहीये की महिपत आणि साक्षी गेलेत की नाही, आणि त्याला कोणाला विचारायचं हेही समजत नाही. आणि तेवढ्यातच जी सायली आहे तिला तो पेंडंट सापडतो आणि ती अर्जुनला दाखवते. अर्जुन म्हणतो की आपण हे पेंडंट घेऊन नाही जाऊ शकत, पण आपल्याला त्याचे पुरावे म्हणून फोटोज काढावे लागतील. पण सायलीला समजत नाही की एवढ्या मुश्किलीने आपण शोधलेलं पेंडंट घेऊन का नाही जायचं. आणि तेवढ्यातच जो आपला चैतन्य असतो तो प्रतापराव आणि कल्पनाला बोलताना ऐकतो की महिपत आणि साक्षी गेलेले आहेत, आणि तो यांना फोन करण्याचा खूप प्रयत्न करतो. पण हे फोन उचलत नसतात कारण मोबाईल सायलेंटवर असतो. तो सायलीलाही फोन करण्याचा प्रयत्न करतो पण काहीही फायदा होत नाही. इकडे सायली आणि अर्जुन वाद घालत असतात की आपण पेंडंट घेऊन नाही जाऊ शकत. आणि चैतन्य खूप घाबरलेला असतो की ते घरी गेले आणि ते पण घरात असतील तर कसं होणार. आणि तेवढ्यात महिपत आणि साक्षीही तिथे पोहोचतात. ते पेंडंट मॅच करून बघतात तर ते जोडलं जातं. ते बरोबर त्याच पेंडंटचा भाग असतो जो आश्रमात सापडलेला असतो. ते दोघेही खुश होतात, परंतु ते पेंडंट ते घेऊन नसते जाऊ शकणार. त्यामुळे मग त्यांना फोटोवरच काम चालवावं लागतं. ते विचार करतात की ते घातलेले जर फोटो भेटले तर बरं होईल, आणि त्यातच त्यांना तिथे अल्बम सापडतो आणि त्यांना फोटोही भेटतात. ते त्या फोटोचे फोटोही काढून घेतात. तेवढ्यातच महिपत आणि साक्षी घराचा दरवाजा उघडून आतमध्ये येतात. आणि जेव्हा ते घराचा दरवाजा उघडून आत येतात तेव्हा त्याचा आवाज त्यांना येतो. तोपर्यंत त्यांनी फोटोज काढून घेतलेले असतात आणि घरात कोणीतरी घुसलेलं आहे हे बघून ते पाहतात. आणि महिपत साक्षीला पाहून ते खूपच जास्त घाबरतात, कारण त्यांना कुठून जायचं हे समजत नसतं. आता ते खालीही जाऊ शकत नसतात आणि रूममध्येही थांबू शकत नसतात. तेवढ्यात अर्जुन शक्कल लढवतो आणि गॅलरीमधनं तो जे कपडे असतात त्यांची दोरी बनवतो आणि खाली सोडतो. सायलीने साडी घातलेली असते, पण तो म्हणतो आपल्याकडे आता काहीच पर्याय नाही आणि आपल्याला असंच जावं लागेल. सिक्युरिटी तिकडे फिरत असताना साक्षी वर येत असते, पण अर्जुन कसाबसा खाली उतरतो आणि सायलीलाही खाली उतरवतो. साक्षी घरात हा पसारा बघून घाबरून जाते. तिला समजतं की घरात चोरी झालेली आहे आणि ती गॅलरीमधनं ती सोडलेली दोरीही पाहते आणि अण्णांना बोलून घेते. ते हा सगळा पसारा बघून त्यांना समजत नाही नेमकं काय झालेलं आहे, आणि ते म्हणतात की सिक्युरिटीवाला काय करत होता. अर्जुन सायलीला तिथून जाता येत नसतं कारण सिक्युरिटी असतो, पण महिपत सिक्युरिटीला आत बोलून घेतो आणि तेवढ्यात ते तिथून पलायन करतात आणि आपल्या गाडीत बसून निघून जातात. इकडं महिपत सिक्युरिटीला खूपच मारतो आणि म्हणतो की आम्ही नसताना तू आमच्या घराची सिक्युरिटी कशी केली नाही. पण साक्षीच्या लक्षात येतं की तिच्या ज्वेलरी किंवा पैशांमधनं काहीही गायब झालेलं नाहीये. याचा अर्थ की चोराचा हेतू दुसराच होता. ती म्हणते आपण पोलिसांना बोलूयात, पण महिपत म्हणतो की आपल्याकडे गन्स, चाकू, पैसे, प्रॉपर्टी इतका आहे की पोलीस मलाच अरेस्ट करतील. आपल्याला त्याचा वेगळ्या पद्धतीने जी आहे ती माहिती काढावी लागेल. तेवढ्यात साक्षीला बुटाच्या पावलांचे ठसे दिसतात जे त्यांची विंडोमधनं आत आलेले असतात, आणि ती अण्णांना दाखवते आणि म्हणते चोर इथून आला होता. महिपतला समजतं की चोर इथून आला होता आणि वरून गेलेला आहे. याचा अर्थ आपण पोलिसांना नाही बोलू शकत, पण स्वतःच आपण त्याचा जे आहे मागोवा घेऊ शकतो. साक्षी त्याचे फोटोज काढून घेते आणि ते स्वतःकडे ठेवते. संध्याकाळी अर्जुन आणि सायली घरी येतात आणि अर्जुनच्या बुटांना चिखल लागलेला असतो. सगळेजण त्यांना प्रश्न विचारतात की तुमचं डोकं दुखत होतं आणि आमच्या आधी निघालात तर तुम्ही आणखीन घरी कसे नाही आलात. प्रतापराव म्हणतात की आपण आधी त्याचं कारण विचारूयात. पण प्रिया म्हणते मी जेव्हा महिपतला भेटले होते तेव्हा तुम्ही मला कारण न विचारता डायरेक्ट माझ्यावरती आरोप केले होते. आणि यावरती जो अश्विन असतो तोही तिला पुरेपूर साथ देतो आणि म्हणतो की एकासोबत वेगळा न्याय आणि एकासोबत वेगळा न्याय असं नाही झालं पाहिजे. पण त्यावरती त्यांना तिथेच गप्प करत कल्पना विचारते आता तरी सांगा कुठे गेला होतात. पण अर्जुनला कारण सापडत नाही म्हणून तो म्हणतो आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो कारण हिचं खूप डोकं दुखत होतं. अश्विनला वाटतं की मी डॉक्टर असताना यांना माझी गरज नाही आहे, पण ते सांगतात की तुझा फोन लागला नाही म्हणून आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यानंतर बागेमध्ये बसलो. त्यानंतर सगळेजण त्यांना आराम करायला सांगतात आणि ज्या त्यांच्या इथे काम करणाऱ्या मावशी असतात त्या म्हणतात मी तुम्हाला वरती कॉफी आणून देते आणि जेवायलाही वाढते, तोपर्यंत तुम्ही आराम करा. असं म्हणून सगळेजण आपापल्या मार्गे निघून जातात. प्रिया विचार करते की तुम्ही कितीही खोटं बोललात तरी मी शोधून काढेन. इकडे प्रतिमा खूपच वैतागलेली असते आणि म्हणते की मी आता गोळ्याही नाही घेणार आणि तुमचा वेळ
जे आहेत तोही वाया नाही घालणार आणि त्याहूनही तुमचे पैसेही. पण रविराज तिला सांगतात की तू आठव, तुला किती गोष्टी आठवत आहेत. तू उपवास पकडला होता, त्यानंतर गाणी गुणगुणत होतीस जी तू अगोदर गुणगुणायचीस. ही प्रोग्रेसकडे पण तर तू लक्ष दे. इकडे रूममध्ये सायली चिडलेली असते आणि अर्जुनला न बोलता म्हणते की तुम्ही डॉक्टरचं कारण का दिलं अश्विन घरात असताना. आणि तो म्हणतो की आता मी हे नव्हतो सांगू शकत की आपण कुठे गेलो होतो आपल्या पुराव्याबद्दल. ती म्हणते तो पुरावा कसला. यावरती रविराज आणखीनही प्रतिमाला समजावून सांगत आहेत की तुला गोळ्या घेतल्याच पाहिजेत कमीत कमी आमच्यासाठी, आणि ते गोळ्या द्यायला जातात. आणि नागराजला असं वाटतं की त्याच्या बदललेल्या गोळ्या रविराजला कळणार तर नाहीत ना. इकडे अर्जुनला सायली बोलू देत नाही आणि म्हणते की तुम्ही पुरावा घेऊन नाही आलात. मग तो तिचं तोंड बंद करून तिला सांगतो आपण जर तो पुरावा आणला असता तर तिने ढळढळीत खोटं बोललं असतं की मी हे ओळखतच नाही. बघूयात पुढच्या भागात काय होईल. धन्यवाद.